नमस्कार मंडळी. आजच्या आपल्या महत्त्वाच्या किचन टिप्स. 1. लिंबाच्या सालीचे पाणी 1 आठवडा प्या. ते विषारी धातू काढून यकृत स्वच्छ करते. 2. 10 दिवस ओव्याचे पाणी प्यायल्याने गॅस, पोटफुगी आणि पोटात येणारे पेटके कमी होण्यास मदत होते. 3. सतत 12 दिवस पुदिन्याचे पाणी पिल्याने शरीर आतून थंड होते, ज्यामुळे पचनसंस्था पुन्हा सुरळीत होते. 4. रात्री झोपण्यापूर्वी तोंडात 1 लवंग ठेवा. सकाळी तुमची जीभ स्वच्छ आणि गुलाबी दिसेल. 5. हातपाय थंड झाले असतील तर मोहरीच्या तेलात लसूण मिसळून मालिश केल्यास नसा मोकळ्या होतील. 6. कुठल्याही वयाची व्यक्ती असू द्या, झोपेमध्ये लाळ गळते. त्यासाठी रात्री झोपायच्या अगोदर थोडा दालचिनीचा तुकडा चावा. लाळ गळणे लगेच थांबेल. 7. जखमा लवकर न बऱ्या होणे पांढरे तीळ खा. रक्त अधिक मजबूत होईल आणि जखमा लवकर बऱ्या होतील. 8. पोटात गडगड होणे बडीशेप आणि खडीसाखर चावून खावी. तुमचे पोट लगेच शांत होईल. 9. वारंवार लघवी होणे. झोपण्यापूर्वी भाजलेले हरभरा आणि गूळ खा. लघवी नियंत्रणात राहील. 10. बाहेरचा वारा म्हणजे आपण प्रवास करतो, अशावेळी बाहेरचा वारा लागतो. अशावेळी कधीकधी डोके दुखते. त्यावेळी तोंडात वेलची ठेवा आणि तुमची डोकेदुखी काही वेळातच नाहीशी होईल. 11. काही दिवस सतत सकाळी आणि संध्याकाळी 5-5 चमचे द्राक्षाचा रस पिल्याने विसरण्याचा आजार दूर होतो आणि स्मरणशक्ती सुधारते. 12. टरबूज खाल्ल्याने मन शांत राहते आणि राग कमी होतो, कारण टरबूजाचा थंडावा असतो, त्यामुळे ते मन शांत ठेवते. 13. पुरुषांनी झोपण्यापूर्वी कमीत कमी 2 वेलचीचे दाणे खावेत. वेलचीचे नियमित सेवन केल्याने नपुंसकता आणि शीघ्रपतन या समस्याशी लढण्यास मदत होते. 14. डोकेदुखी असल्यास 1 ग्लास पाण्यात 10 ग्रॅम चिंचेचा कोळ मॅश करा. ते मिसळा, गाळून घ्या आणि त्यात साखर घाला आणि प्या. डोकेदुखीपासून लगेच आराम मिळतो. 15. रक्ताच्या नात्यातील व्यक्तीमध्ये लग्न केले तर प्रत्येक अर्थाने चुकीचेच आहे. अशा प्रकारे जन्मलेल्या मुलांमध्ये अनुवंशिक विकार आणि जन्मताच आजारांचा धोका अनेक पटीने जास्त असतो. 16. दररोज 1 चमचा तीळ रिकाम्या पोटी खा. ते पूर्णपणे चावून खाल्ल्यास तुमच्या मृत्यूपर्यंत तुम्हाला कधीही कॅल्शियमची कमतरता भासणार नाही आणि तुमची हाडेसुद्धा मजबूत राहतील. 17. मेथीचे दाणे आणि कलोंजी पाण्यात भिजवून ते पाणी गाळून सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने तुम्हाला कोलेस्टेरॉल, BP, साखर, दमा आणि युरिक ॲसिड सारख्या समस्या कधीच होणार नाहीत. 18. दररोज 4-5 काजू खाल्ल्याने तुमचे केस गळणे थांबेल आणि तुमचे केससुद्धा मजबूत होतील. 19. 1 वयानंतर गुडघेदुखीचा त्रास चालू होतो. अशावेळी उसाच्या रसात चिमूटभर चुना मिसळून प्यायल्याने गुडघेदुखी आणि आखडणे कमी होण्यास मदत होते. 20. रात्री जर खूप मच्छर चावत असतील तर झोपताना उशाशी आणि पायथ्याशी काचेच्या भांड्यात 1 चमचा मीठ घालून त्यात थोडे पाणी भरून ठेवा. आजूबाजूला मच्छर फिरकत सुद्धा नाही. हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी ट्राय केला आहे आणि खरंच आजूबाजूला मच्छर फिरकत सुद्धा नाही. आणि तुम्हाला जर का तुमच्या आवडीनुसार कुठल्या विषयावर असे घरगुती उपाय पाहिजे असतील तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जाताना छान गोड लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा.